आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता कशी इथं. आणखी यांना जवळपास कोसला जरी म्हटलं तर 5 दिवस लागणार आहे कोस तयार करायला. जवळपास आपली 12वी फीडिंग होती. सांगायचं म्हटलं तर माझ्या शेतामध्ये आणखी 4 जण आले आहेत रेशीमची माहिती घेण्यासाठी, व्हिजिट करण्यासाठी. पण इन डिटेल आणि इन डीपमध्ये जाऊन जर सांगायचं म्हटलं, आता आपण शेडच्या बाहेर असे चंद्रिका वगैरे सगळे आणून ठेवलेले. जय श्री महाकाल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये पण मी पूर्णपणे सांगितलेलं आहे. मी तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण की त्यामध्ये मी काहीतरी व्हॅल्युएबल नॉलेज तुम्हाला शेअर करतोय, जेणेकरून तुम्हाला रेशीम उद्योग जर करायचा असेल शेतीमध्ये तर तुम्हाला त्यामध्ये भरपूर माहिती येईल. आता महत्त्वाचं जरी म्हटलं तर हे बघा, तुम्हाला हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या प्लॉटमधला आपला जवळपास सगळा तुतीचा पाला जो की हा संपलेला आहे आणि हा संपल्यानंतर वरच्या प्लॉटमधला पण आपला संपला होता. म्हणजे जवळपास त्यांनी नाही जरी म्हटलं तर अराऊंड 2 एकर तुतीचा पाला त्यांनी खाल्लेला आहे. आता 2 एकर अशामुळे म्हणतोय मी, कारण की आपल्या झाडाची कटिंग वगैरे तशी झालेली होती, त्यामुळे त्याचं खोड जास्त मोठं झालं होतं आणि जास्त खोड मोठं झाल्यामुळे म्हणजे त्यांना जास्त फांद्या फुटतात. आता एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही हे बघू शकता. याला जवळपास मी फांद्याचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. आता हे एक झाड आहे, एक झाडाला जवळपास एवढ्या मोठ्या फांद्या फुटलेल्या आहे. आता हा एक नवीन प्लॉट आपला बनतोय आणि तिकडचं ह्या प्लॉटमधलं जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, जे पिवळसर होता पणा आपला, म्हणजे पिवळसर जो पाना होता जे की पाणी तुंबल्यामुळे झाला होता, आपण याला 10-55-10चं खत सोडलं होतं ठिबकद्वारे. आता याचा पिवळसर जो कमा आहे, पिवळसर जो म्हणजे हाई आहे, पिवळट वगैरे थोडेफारच आहे पण जास्त नाही आहे, म्हणजे ते थोडे हिरवेगारच पूर्णपणे झालेले. आता मग असं म्हटलं तर चौथा मोड उठल्यानंतर मी तुम्हाला 2 व्हिडिओ अपलोड केले होते, त्यामध्ये सांगितलं होतं चौथा मोड कसा असतो, किती फिडिंग टाकलेलं आहे आपण, आणि त्यामध्ये आपण पाला वगैरे त्यांना कसा टाकावा लागतो, किती टाकावा लागतो, कोणत्या क्वांटिटीमध्ये टाकावा लागतो, हे पूर्णपणे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यानंतर तो पण व्हिडिओ बघा, मी रिकमेंडेड करतो तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येईल. आणि सांगायचं जर म्हटलं तर आता तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो शेडची वगैरे कशी इथं. आता जवळपास आपल्या 12 फिडिंग टोटल झालेल्या आहेत बरं, सकाळची फिडिंग धरून 12 फिडिंग टोटल आपल्या झालेलं आहे. एक दिवस उशीर झाला होता, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पावसामुळे आपण एक फिडिंग टाकली होती, त्यामुळे सकाळची ही आजची धरून 12 फिडिंग झालेले आहे. आता आपण शेडच्या बाहेर असे चंद्रिका वगैरे सगळे आणून ठेवलेले आहे. ह्या चंद्रिका आपल्याला आता आज रात्री कामं पडणार आहे, म्हणजे आज रात्री आपल्याला ह्या चंद्रिका सगळ्या आळ्यावरती टाकून द्यायचा. चंद्रिकाचा भाग जर म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो, थोडं थांबा, आता आधी शेडचा विषय सांगतो. आता सध्या आपण जरी समजा शेड वगैरे कट केलं, त्याही आधी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. इथला तुतीचा पाला होता, ज्यांना व्हिडिओ वगैरे बघितला असेल त्यांना माहिती असेल, इथला पण सगळा तुतीचा पाला संपलेला, म्हणजे जवळपास 1 किंवा 1.5 फिडिंग ह्यामध्ये झाली होती आवश्यक पाल्यामध्ये, कारण की जी कटिंग झाल्यानंतर 1-2.5 महिन्यात आपण हा पाला काढला होता. सध्या पण आपल्याला बॅकअपकडे पाला आहे, पण समजा आता ठीक आहे, चंद्रिका तर पडणार आहे, पालाची वगैरे तर काही गरज नाही. आता बघा शेडमध्ये उघडल्यानंतर आता समजा मी नेट वगैरे असे करून तुम्हाला आळ्याचं स्टेटस तुम्ही आता बघू शकता कसं येतं. तुम्हाला माहिती असेल, वरच्या एका रॅकमध्ये खाली 2, 3, 4 आणि इकडं 5, ह्या रॅकमध्ये पूर्णपणे 5 आपण रॅक पांगवली होती. ह्यामध्ये पण हे बघा 1, 2, 3, 4, 5, इकडं 5 आणि इकडं 5, टोटल असे 10 पूर्णपणे आपण पांगवलेले. त्यामध्ये जर आळ्यांनी पाला खायची क्वांटिटी जर म्हटलं ते भरपूर पाला त्यांनी असा खाल्लेला आहे. आणि साईज वगैरेचं मॅटर झालं तर मी तुम्हाला साईज वगैरेची एक हातात घेऊन दाखवतो. साईज वगैरे कशी म्हणजे कशा प्रकारे झाली, आळ्याची सॅम्पल वगैरे कसं ओळखलं जातं, आळ्या कोस तयार केव्हा करणार आहे हे कसं ओळखलं जातं हे पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता कशी इथं. सध्या मी हातात घेतलं त्यामुळे सध्या ते असे, नंतर ह्याशी आळ्याची साईज ही भरपूर वाढलेली तुतीचा पाला खाऊन. आणि बाकी विषय सिच्युएशन तुम्ही बघू शकता. आता हे समजा मी इथं टाकून द्यायला काही विषय नसतो. हे बघा तुम्ही आळ्याची साईज किती मोठी झालेली इथं. आता ह्या आळी आता हे बघू शकता तुम्ही, म्हणजे बघा इथं बोट टेकलंय मी, तर ह्या बोटा एवढी तिची जवळपास साईज असते बरोबर. आता मी हिला हात लावला, ही आंग चोरून घेते बरोबर, म्हणजे असं समजायचं. आता सिच्युएशन म्हटलं सध्या तर ह्या सगळा पाला खाणं यांचं चालूच आहे. जवळपास आपली 12वी फिडिंग होती, लक्षात राहू द्या 12वी फिडिंग. टोटल आपण 12 फिडिंग आळ्यांना टाकलेलं आहे आणि 12 फिडिंगचा हे सध्या पाला आपल्या शेडमध्ये आहे पूर्णपणे. त्यामध्ये पण भरपूर आळ्यांनी पाला खाल्लेला आहे. हे आपण याच्यासाठी टाकलेलं आहे 2-2, 3-3 काड्या, जेणेकरून जरी समजा आता तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो मी. आता हे बघा इथं वरती आपण पाला टाकलेला आहे, एक फांदी आपली अलीकडे आली होती, तर ह्या ज्या पाला खायला येतात ना, ह्या पाला खायला आल्यानंतर जर यांचा पाला खाल्ला तर या सीधा खाली पडत्या. खाली पडल्यानंतर या फुटू नये, यांना काही
हानी होऊ नये त्यामुळे आपण इथं पाला टाकला होता, जेणेकरून या खाली पाल्यावर पडतील. पाल्यावर पडलं त्यांना काही विजा होणार नाही. पाल्यावर पडल्याही नंतर खाली आल्यानंतर एमटी राहू नये, याच्यामुळे खाली पण पाला खातील. ह्या कारणामुळे आपण समजा खाली नाही म्हणून एक एक दोन दोन फांद्या सगळ्या याच्याकडे टाकून दिलेलं आहे. मी तुम्हाला तिकडचं पण दाखवतो. हे माझं जिंबल आहे, कुठं पण पडत राहतं. आणि हे बघा तुम्ही असं सिच्युएशनना म्हणजे पाला टाकलेला आहे. आळ्यांनी भरपूर म्हणजे असा भरपूर पाला खाल्लेला आहे. नाकात दम आणला होता यांनी. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सांगतोय, व्हिडिओ शूट करणं माझ्याकडे पॉसिबल नसतं. कारण की कसं होतं, आपण व्हिडिओ काढायचं म्हटल्यानंतर ते भरपूर शूट वगैरे करावं लागतं, बोलावं लागतं. आणि कामाच्या वेळेस आपण तेवढं नाही करू शकत. कारण की मी जवळपास सकाळच्या 7 वाजल्यापासून शेतात आल्यानंतर माझ्या 11 वाजता पूर्णपणे काम संपून जातं. त्यावेळेस व्हिडिओ काढणं पॉसिबल होत नाही. इंस्टाग्रामला मी डेली शॉर्ट असेल ह्याची पूर्णपणे माहिती टाकतोय. आणि आणखी जर म्हणायचं म्हटलं तर बाकी आळ्यांची साईज वगैरे एक नंबर झालेली, क्वालिटी झालेली. जवळपास बघू आता आज रात्री आपण चंद्रिका टाकणारी सॅम्पल वगैरे मी तुम्हाला सांगतो कसं चेक केलं जातं. परत एकदा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण सॅम्पल आल्यानंतर ते सॅम्पल कसं असतं, नेमकं काय असतं हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लागून राहा आणि कुठं जाऊ नका. आता हे बघा तुम्ही अशा प्रकारे आळ्या बघा, तुम्ही ही साईज बघू शकता म्हणजे कशा टाईपची झालेली इथं. सांगायचं म्हटलं तर माझ्या शेतामध्ये आणखी 4 जण आले आहेत रेशीमची माहिती घेण्यासाठी, व्हिजिट करण्यासाठी. जर तुम्हाला तिथं 4 व्हीलर जर दिसतीये नेक्झॉन, तर ते आपल्या शेतामध्ये व्हिजिट करण्यासाठी आले. आता बघू माझ्यासोबत तर व्हिडिओ शूट करायला वगैरे कोण नाही. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी शूट कराल, नाहीतर मग बाकी तर काही विषय नाही. समजा मी तुम्हाला बाकी प्रॉपर माहिती सांगतोच आहे. इथनं समोरचा व्हिडिओ मी चंद्रिका पडल्यानंतरचा शूट करतोय. म्हणजे एक दिवस आड पडला होता मागच्या व्हिडिओत आणि ह्या क्लिपमध्ये. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगतो आपण चंद्रिका वगैरे कशा टाईप टाकलेले आहे. पण त्याआधी महत्त्वाचं म्हटल्यानंतर मला काम करायला टाईम म्हणजे लय मोठं हे होतं, त्याच्यामुळे मी शूट करणं माझ्याकडनं झालं नव्हतं जवळपास. तर एक काम करा तुम्ही, मी इंस्टाग्रामला एक रील अपलोड केली. काय करा, फोन थोडा वाकडा करा आणि ती रील बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ॲक्च्युअल चंद्रिका कशा टाईप टाकलेल्या आहे. नाही समजलं तर मी आईच सांगायला काही विषय नाही, पण ते एकदा व्हिडिओ बघा तुम्ही, फोन जरा वाकडा करून. आपल्या शेडमध्ये जवळपास 1 लाख ते 1,20,000 आळ्या होत्या ना, याच्यावर पूर्णपणे आपण चंद्रिका टाकलेल्या. आता या चंद्रिका आपण नेमकं काऊन टाकतो हे तुम्हाला मी समोर सांगतो. नमस्कार, मी आर्यमान. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो माझा स्वतःचा रेशीम उद्योग. जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो. आपण परत एकदा आळीचं सॅम्पल चेक केलंय आणि हे असं आळीचं सॅम्पल येत असतं पूर्ण. म्हणजे आळीचं सॅम्पल असं येत असतं पूर्णपणे नितळ. जेवढी नितळ असते ना तेवढं चांगलं ती कोस तयार करत असते. बॅकअपला म्हणून आबळ याच्या आधीच आपण सगळा पाला कट करून ठेवला होता आणि एवढा भयानक पाऊस आलता. आता पालाचा विषय म्हटलं तर आपल्या जवळपास 12 फिल्डिंग झाल्या होत्या, तरी पण आपण ही फिल्डिंग टाकून मग चंद्रिका टाकणार आहे. म्हणजे पाला टाकण्याचा असा फायदा होतो की ज्या आळ्यांचं सॅम्पल नसलं ना, त्या पाला खाऊन मग चंद्रिकावरती चढत्या आणि मग चंद्रिका चढल्यानंतर मग त्या कोस तयार करतात. आता ह्या अशा टाईपची चंद्रिका असते बरं, म्हणजे आपण याला झिगझॅग पण म्हणतो आणि ह्या जाळी टाईप असते. म्हणजे आपण ह्या आळ्यावरती जर टाकलं ना तर सगळ्या आळ्यांना जे ना ते चंद्रिकावरती चढल्यानंतर त्यांना एक स्पेसिफिक जागा भेटत असते, म्हणजे चांगला आकार भेटतो जेणेकरून त्या कोस तयार करतात. म्हणून म्हणजे ही धरून जरी म्हटलं तर आपल्या जवळपास 13 फिल्डिंग मध्ये सॅम्पल आलंय आणि आपण ही फिल्डिंग म्हणजे एवढी दाट लावली होती जेणेकरून ज्यांचं सॅम्पल आलंय त्या पूर्णपणे खाऊन चढतील वरती. जरी आपण पाला टाकला, जरी त्यांचं सॅम्पल आलं असलं, त्या पाला खात नाही, डायरेक्ट चंद्रिकावरती चढत्या आणि मग कोस तयार करतात. म्हणजे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं 30 ते 40% काम असतं बस. एवढे 6 दिवस ना हे मेहनतीचे असतात. मी 10:30 वाजता पण शेतात आलोय चंद्रिका टाकण्यासाठी. वरच्या 2 रॅक मध्ये बाकी होत्या, त्यासाठी 2 नवीन आणल्या होत्या. वरती सरकार पाला टाकून मग चंद्रिका टाकत होते. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ज्या आळ्यांचं सॅम्पल आलं ना त्यांनी कोस तयार सुरुवात पण केली. बरं, आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो की ऍक्च्युअल आपल्या किती आळ्या कोस तयार करणार आहे आणि किती आळ्या कोस तयार नाही करणार. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. रील तुम्हाला समजली का? असं वाटतं की तुम्हाला थोड्याफार गोष्टी समजल्या असेल, पण इन डिटेल आणि इन डीप मध्ये जाऊन जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो आपण चंद्रिका कशासाठी टाकतो, चंद्रिकाचा उपयोग काय होतो. आपण चंद्रिका याच्यासाठी टाकतो की जेणेकरून ज्या आळ्यांना स्पेसिफिक जागा भेटते कोस तयार करायला, आणि ते जाळी टाईप असतं झिगझॅगमध्ये, त्यामुळे त्यांना आणखी फरक पडतो. पाल्यामध्ये कोस केला तो कोस खराब निघतो. आता मी शेडमध्ये पैसे आले तुम्हाला सांगतो विषय आपला किती आळ्यांनी कोस ह्या सिच्युएशनला तयार केला आहे वगैरे पूर्णपणे. हे बघू शकता तुम्ही सध्याची सिच्युएशन आपली अशी शेडमधली. ह्या ज्या आपण सगळ्या समजा चंद्रिका वगैरे टाकल्या होत्या, ह्या जवळपास परवा तरी टाकल्या होत्या. आता काही आळ्या यातमध्ये कोस तयार करताय, काही आळ्या अशा वरती पण आहे. आता ह्या कोस आणखी यांना जवळपास कोसला जरी म्हटलं तर 5 दिवस लागणार आहे कोस तयार करायला. आता तुम्ही जर समजा इकडे जर बघितलं ना तर चंद्रिकाचे गॅप आपण ठेवलेले हटकून. बरं, आता ह्या गॅपमध्ये पण काही आळ्या आहे. याच्यामध्ये कसं होतं, काही आळ्या लवकर चंद्रिकावर चढत्या आणि काही आळ्या थोड्या उशिरा चढत्या. म्हणजे टोटल जरी नाही म्हटलं तर आपण यांना 5 दिवस देत असतो. ह्या डे नाईट असं पूर्णपणे यांची
कंप्लीट दिवसभर म्हणजे रात्रंदिवस प्रोसेस चालू असते. इथं जर तुम्ही बघितलं तर हे आळे ना, आता हे जो कोस बनवला ना, हे कोस दबतोय बरं. आता कोस दबण्याचं कारण असं आहे की याला जवळपास 24 घंटे झाले आणि 24 घंटे झाल्यानंतर कोणताही कोस जो दबतो जे प्रत्येक जरी पाहिलं तर ह्यामध्ये आपण काय करणार, पूर्णपणे 5 दिवस यांना देतो जेणेकरून हे कोस जरी बनला ना, आता ह्या टाईपचं जरी समजा कोस बनला तर अशा कोस बनल्यानंतर त्या आतमध्ये आणखी त्यांची प्रोसेस चालू असते. जसं ऊन पडन ना दुपारी तसं त्या कोस तयार करत्या. आता ज्या उरलेल्या ज्या आळ्या आहे ना, ह्या उरलेल्या आळ्या पण आणखी कोस तयार करणारे 24 घंटेच झाले आपल्या चंद्रिका टाकून, पण आपण त्यांची गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे गॅरंटी याची देऊ शकतो की त्या कोस तयार करणारे, पण कोस सुरुवात कधी करणारे बनायला याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की ह्यांच्या मूडवरती असतं. आणि कोसची क्वांटिटी वगैरे म्हणलं तर एकदम ओके. आपल्याला ज्या मार्केटला ज्या टाईपचा कोस लागतो त्या टाईपचा कोस आहे. आणि काही आळ्या ना चंद्रिका म्हणजे सॅम्पल त्यांचं लवकर आलेलं असतं बरं. आता सॅम्पल लवकर आल्यानंतर काय करतात, त्या काडीमध्येच कोस तयार करायला सुरुवात करतात. म्हणजे आपण 13वी फिल्डिंग टाकल्यानंतर मग चंद्रिका टाकल्या होत्या, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, ही याची पण वाट बघत नाही, चंद्रिकाची वाट पण बघत नाही. ह्या डायरेक्ट खालीच त्यांना जर जागा भेटली ना काड्यामध्येच, तर ह्या काड्यामध्येच कोस तयार सुरुवात करतात. आता ह्या जास्त आढळत नाही, या कमी असतात थोड्याफार, ज्या की मोजून एकदम. आणि ज्यांना गरज असते चंद्रिकाची, ज्या पाला खाऊन चंद्रिकावर चढत्या मग कोस तयार करते. आणखी पण काही आशाच आहे की ज्या कोस तयार करणार आहे समोर पण. आता ह्या आळ्याची एवढी हालचाल तुम्ही जे बघताय ना, तर यांचं असं असतं की ह्या एक जागा बघताय कोस तयार करण्यासाठी जर जागा यांनी बघितली तर मग त्या धागा सोडणार तोंडातून आणि कोस तयार करणार. आता हे बघा, अशा टाईपची एक आळी आहे जी की मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हिनं एक थोड्या टायमापूर्वी हिनं सुरू केला असेल कोस तयार करायला. आता ह्या काय करता माहिती आहे का, ह्या पूर्णपणे तोंडातून धागा सोडत्या आणि आपल्या पूर्ण आउटर लेअरना म्हणजे त्या आतमध्ये असत्या स्वतःला गुंडळून घेत्या आणि गुंडळून घेतल्यानंतर पूर्णपणे ते ना कोस तयार करत्या. म्हणजे असं नसतं की आपण चंद्रिका टाकल्यानंतर त्या लगेच चंद्रिकावरती चढणार आणि कोस तयार करणार, बिलकुल नाही. ह्या थोड्या टायमापुरता टाईम घेत्या आणि मग थोडा टाईम झाल्यानंतर मग चंद्रिकावर चढून मग कोस तयार करते. आता ही बघा, ही आतमध्ये ना, ती जवळपास 5 दिवस डे नाईट असंच करणार बरं. तोंडातून धागा सोडणार आणि हिचं कंटिन्यू तोंड चालूच राहणार आहे. म्हणजे एक टप्पा झाला की दुसरा टप्पा झाला की दुसरा टप्पा, म्हणजे असं लेवलला समोर जेणेकरून ही पूर्णपणे कोस तयार करणार आणि एकदम तिचा कडक बनणार 5 दिवसामध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. एक कमेंट करा जेणेकरून मला आणखी पॉझिटिव्हली एनर्जी भेटून मी आणखी एक याच्यावरती व्हिडिओ बनवल की नेमकं एक्झॅक्ट सगळ्यात आपण कोस वगैरे कसा बनवणार, कोणत्या आळ्या किती खराब निघल्या, काय झालं, पूर्ण आळ्यांचं कसं काय झालं, याची मी पूर्ण आणखी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि मार्केटचा पण अपलोड करणार आहे. त्यासाठी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.